तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. एका पायात निळा सॉक्स, एका पायात पांढरा सॉक्स. अरे सॉक्स माझा माझ्या डोक्याला ताप उगाच सॉक्ससाठी बांधतोय तुझ्या बायकोसाठी बांधशील. अंकल अंकल बॉल द्या ना. बॉल पाहिजे कानाखाली आवाज काढणे. काच कोणी फोडली सांगा ती. त्या मायला काचा फोडून फोडून खिडकीची पार मच्छरदाणी करून टाकली आहे. आता परत नाही फुटायची. पुन्हा नाही फुटायची कशावरून. अहो तुमच्या खिडकीला आता खातच उरलेली नाही. मी काय असं जाऊ काय. माझा टॉवेल काढून घेतील. आतरंग पोर आहेत तुझ्यासारखी. अरे कोणी सॉक्स थोतरी ठेवून दे. आयला काच फोडली ती फोडली. तुमचीच तर काच फुटली म्हणून तर आमचा बॉल हरवला. काका तुम्ही असं करा, तुम्ही बुलेट प्रूफ काच लावून घ्या. बोलतोय बाई केवढा अंगठा एवढा पोड तुझ्यासारखा. ए माझे कपडे का विस्कटतोयस. अहो मी बॉल शकतोय. शी काय गबाळेपणा. नीट कपडे पण नाही ठेवताय. तुला काहीतरी बोलतोय. आईला तंगडीत तोडून ठेवतो तुझ्या आता. ओ काका तुमच्या दाढीचा साबण वाळलाय तो पण आधी. ए बॉल मिळाला. थँक्यू. दिनेश काय रे माझी कापडे शोधून दे ना. हे विलास ह्याची रोजची कटकट रे बाबा. ठीक आहे सिगरेट. हा दे. तुझं शर्ट पॅन्ट दे ना मला घालायला. काय? माझे कापड नाहीत पुस्तक. ठीक आहे सिगरेट तुझी परत. अरे बाप रे आज पुन्हा ऑफिसला जायला उशीर झाला. हे विलास गेलो ना मी. अरे पण माणसं आहेत का भूत भूत आहेत? आहेत. समजा कचरा हे बाटलीला भूस नाही दिनेश लावताय? आणि हा? विलास मी नाही. माझा काय चहाचा मी कप नाही, पडला मी बा तिकडे. नाही. चहाचा कप. मला पुस्तकं पोचवायला जायचंय आणि मी मग काय जा ना असं मग. जाऊ की काय. सकू मावशी माझी कापडं दे ना शोधून मला. ठीक आहे ए, सिगरेट. तुमची कापडं धुवायचं का माझं हुडकायचं नाही हुडकायचं सांगून नाही. ठेवते, हा. कपडे आम्ही शोधून काढायचे. आम्हीच घालायचे. आम्हीच म्हणला? कामावर जायचं. हा? हे काय सगळं झालं. काय बडबड म्हणला? करू नको रे बस. नसती कटकस आली. काय म्हणतो तुला तो? कोण बोलतोय. मी तुला बोललोय काय. मी त्याला बोलतोय. म्हण ना, त्याला म्हण काय म्हणायचं काय रे, माझी कापडं मला सापडत नाहीये. मला तुझे कपडे कुठे ठेवले तुला माहिती. शोधून दे ना माझी कापड. कचऱ्यासारखी कापडं धुवायला टाकतात. सकू 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 कापडे घेऊन कुठं चालली तू. भुवारणीला द्यायला नाही धुवायला नेते. धुतलेली इस्त्री केलेली कापड परत धुवायला नेते. तुझं काय डोसकं फिरलं काय. माझं डोसकं फिरलं नाही तुमच्या खोपड्या उलट्या झाल्या. झाले असतील तुझ्यामुळे. काय तू कुठं निघाला. काय माझी आंघोळ व्हायची आहे ना अजून. मग मी घालू तुला अंघोळ. बापरे तसं नाही माझे कपडे धुवायचे राहतील ना. मग मग टायमावर आंघोळ करायला काय होतं तुम्हाला. टायमावर त्यांनी काय मी काय करणार. बस बोंबलत. चाकू आणि घड्याळ कुणासाठी थांबत नसते. हा. अरे बापरे ही मोलकरी नाही का. हेर मास्तर नाही ना. गडायच्या काठ्यावर थांबत आहे. माझ्या आवाजाचं असं काय झालं. मॅच बघतायत. ते काउंटच्या मॉडेलचं काय उद्या द्यायचंय. अरे थोडंसं काम बाकी राहिलंय 2 दिवसात देतो ना. अरे मग उरलेलं काम काय मी करायचं काय. थोडक्या अरे टेप रेकॉर्डर काय झालं. दुपारी बघतो आणि सकाळी मॅच बघतो. ते काय झटक्यात आउट करीन 3 मिनिटात. आउटच्या गोष्टी सांगतोय. काय कस्टमर आलाय. मग तो सेल्सचा पॉवर नाही आला. नाही आला तो नाही आला हा नाही आला. सगळीकडे मलाच धावा करावी लागते. त्याला सांग मी मॅच बंद करा बघायचं. उद्या माझी दांडी उडवाल. काय झालं. ही काय पद्धत झाली काय. हे बघा मला हे परवडायचं नाही. परवडणार नसेल तुम्हाला तुम्ही स्वस्त दाखवतो ना. पण कशाबद्दल बोलताय तुम्ही. अहो 3 दिवस झाले अजून डिलिव्हरी नाही. हा ते काय सांगतायत ना. ठीक आहे आपल्या हातात असं थोडं. पण कोणाबद्दल बोलताय तुम्ही. तुमची बायको का मुलगी. नॉनसेन्स. नॉनसेन्स. अहो तुमच्यासारखे बिनडोक लोक दुकानात ठेवतातच कसे. मी टीव्हीच्या डिलिव्हरी बद्दल विचारतोय. असं काय आज सेल्सचा माणूस गैरहजर असल्यामुळे मी काही करू शकत नाही जी गंमत आहे. हे बघा त्याच्याशी माझा काहीही संबंध काय नाही. हरकत नाही. तुम्ही पैसे आगाऊ घेता तारखा देता आणि ते वेळेवर पाळत नाही. कळत नाही तुम्हाला. तुम्ही पैसे आगाऊ घेता तारखा देता आणि माल वेळेवर पोहोचत नाही. तुम्ही सांगितलं दम दिला त्यांना. ऍडव्हान्सची रिसीट. अरे वा फार जोरात बाहेर करता ऍडव्हान्सची रिसीट. अरे ऍडव्हान्सची रिसीट पण यांच्याकडे आणि माल पाठवायचं कळत नाही तुम्हाला. सांगितलं दम दिला. ओ गुड मॉर्निंग सर. आजच्याच डिलिव्हरी झाली नाही तर कोर्टात खेचीन तुम्हाला मी सांगून ठेवतोय. कोर्टात खेचायचं तेव्हा खेचावं पण आता कशाला खेचताय. पाठवतो ना नक्की पाठवतो. या चला इथून इथून इथून.
मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. मी कलेक्टर काच तावदाने. दोन्ही एकाच वेळेला. हा? नाही, जरा आम्हाला वॉशिंग मशीन दाखवा. या ना या ना. मला नको, हिला दाखवा. श्यामले, वॉशिंग मशीन तुलाच हवंय ना? जा पसंत कर. नाही पण तुम्ही बघितलं असतं तर बरं हे झालं असतं. पहा, ते वॉशिंग मशीन हिच्यासाठी घ्यायचं आहे. तिनेच निवड करायची आहे. निवड चुकली तर दोष तिचा. दोष तिचा आहे बरोबर. अहो हा? दाखवताय ना मशीन. हा दाखवतो ना मशीन मी. या ना. तुम्हाला नाही दाखवणार तर कुठे जायचं? हा, तिकडे. या ना. हे एक उत्तम प्रकारचं वॉशिंग मशीन आहे. हे 2.5चं मशीन आहे. याच्यामध्ये कपडे धुतले पण जातात आणि पिळले पण जातात. पण हे जे मशीन आहे हे उत्तम आहे. हे 3 किलोवॅटचं मशीन आहे. याच्यामध्ये कपडे धुतले पण जातात, पिळले पण जातात आणि वाळवले पण जातात असं आहे. पण हे जे मशीन आहे सगळ्यात चांगलं मशीन आहे. हे 5 किलोवॅटचं मशीन आहे. याच्यामध्ये कपडे धुतले पण जातात, पिळले पण जातात, वाळवले पण जातात आणि इस्त्री पण केले जातात. या तुम्ही कुठल्याही कपड्याला चालतो. म्हणजे काळ्या रंगाचा कपडा टाका, पांढऱ्या रंगाचा कपडा टाका, हिरव्या रंगाचा टाका, पिवळ्या, निळ्या, कुसुंबी कलर टाका, मरून कुठल्या रंगाचा टाकला चालतो. शिवाय 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 यामध्ये तुम्ही पॉलिस्टरचा कपडा टाका, लोखंडाचा टाकला तरी चालतो, लिननचा कपडा टाकला चालतो, शिवाय गोंडपाट टाकला तरी चालतो, घोंगडी टाकले टाका. सगळ्या कपड्यांचा गोंडपाट होत आहे. गोंडपाट हसायला काय झालं? काही चुकलं काय माझं? पाठण तर चांगलंय तुमचं. नाही काही चुकलं असेल तर माफ करा. बरं काय आहे की आमचं नेहमीचं काम नाही त्यामुळे असं होतंय. मला तर चांगलं वाटतंय. नाही तुम्हाला चांगलं वाटतं तुमच्या नजरेचा प्रश्न आहे. पण काय होतं सेल्सचा माणूस आणला की आम्हाला जबरदस्तीने करावं लागतंय. आम्ही एरवी अशी काम मी मशीन बद्दल मशीन बोलते. बद्दल बोलताय तुम्ही. मशीन बद्दल बोलताय काय काय? हे नीट चालतंय की नाही हे कळणार कसं? सगळी मशीन टेस्ट करून ठेवलीत ना आधीच. डॅडी हे मशीन मी घेतलंय. ओके, सगळा व्यवहार तूच बघ. नाही हे पण तुमच्या वडिलांनी बघायला नको. अहो ते कधीच काय बघत नाही. ते म्हणतात मी फक्त बघीन तो तू नवरा म्हणून निवडलेला मुलगा. काय झालं? काय नाही, चुकून मशीन साफ करायचं पेट्रोल प्यालो. हाय ओ वैद्य बुवा, आमची पुस्तकं तयार झाली ना? एक मिनिट थांबा. थांबा काय? थांबला तो संपला असं मीच म्हटलंय. ए पुस्तकं विकत कशाला घेतो? आमची लायब्ररी जॉईन कर. एक्सक्यूज मी प्लीज. जरा मला योगासनांवरची ही पुस्तक आहेत का सांगा प्लीज. बघतो हा. अहो वैद्य बुवा, आधी जुन्या पेशंट कडे बघा, मग नव्या पेशंटची चिठ्ठी घ्या. ऐन, हसत नाही, दुःखी दिसते. ही घ्या. थँक्यू वैद्य बुवा. आई बापरे, जड दिसतात पुस्तकं. बरंच काय लिहून ठेवलंय. तुम्ही बसा पुस्तकं वाचत. आमचं काम झालं, आम्हाला जायला पाहिजे. गिरायक पकडायची. बाबा बाबा बेबी. ही पुस्तकं नाहीत आमच्याकडे. कुठल्या दुकानात पहा. नाहीये. चोर चोर सायकल चोर पकडा. चोर कुणीतरी पकडा. सायकल पळवली. चोर कुणीतरी पकडा. चोर पकडा, कुणीतरी पकडा. एक चोर एक चोर एक चोर एक चोर चोर. चोर कुठे दिसतच नाही. तुला शोधूसा कोण चोर आहे इकडे? म्हणजे हा मी चोर नाही हो. मी माझी चोर सायकल चोरलीस आणि वरती म्हणतोस मी चोर नाहीये म्हणून. नाही नाही आई बापरे, म्हणजे मी चुकून तुमची सायकल आणली. मी चोरून आणली नाही हो. आई शपथ सांगतो. काय रे बंडल मारतो काय? आई शपथ सांगतो माझी काहीच चूक नाही. मी दुकानाच्या बाहेर आलो आणि मी लावलेली सायकल मी घेऊन आलो. मला वाटलं माझीच सायकल आहे म्हणून. आई शपथ सांगतो मी चोरून नाही आणली हो. हो काय? चल बघूया तू आई खरं शपथ बोलतोस का सांगतो खोटं मस्ती ते. नाही करत. चल आपण ना. डबल जाऊया का? हा, चल, चल. चल, आई, चल, चल, चल. आई, आई, बस, चल, चल चल, तिकडे. चल, चल, चल. चल. बोलू नका चल. हा, चल आई, दाखव तुझी सायकल आता. ही पकडा तुमची खटारा सायकल. आणि ही बघा माझी नवीन सायकल. बाय बाय. ए खटारावाल्या काय लय? ए, तू जवळ उचलून दे माझ्या सायकलवरचं. अरे हो, कुणाचं ओझ कुणी उचलावं हे नशीबच ठरवतं नाही का? हवं असलं ना तर मी तुम्हालाही घेऊन जातो सायकलवर. नाही का? का? मला परवाचा विचार वाटतं आता. नाही, आतापर्यंत पुस्तकं पळून लायब्ररी काढली. तुम्हाला पळून काय जनानगाना काढायचं काय? काय? कोण आहे तो? हट, हट, हट. शी एका बाईला एका वेळेला 3 मुलं. हॉरिबल. त्या मासिकाला का धोपटते? दिनेश दिनेश ही न्यूज वाचलीस का? अरे एका बाईला एका वेळेला म्हणे 3 मुलं झाली. शी मला तर वाचून काठाच आला अंगावर. अगं त्यात काटा येण्यासारखं काय आहे? उद्या तुलाही होऊ शकतील की. Come on, I don't like that kind of joke.
अरे वा, नवीन दिसते चीज. आवडली तुला? आणि पप्पांचे एक शिल्पकार मित्र आहेत. कोण? ते रे देवेंद्र शर्मा. परवाच त्यांनी पप्पांना पुतळा प्रेझेंट दिला. आवडला? व्हेरी नाईस. मग काय ठरवू ह्याच्याशी तुझं लग्न? दॅट्स अ गुड वन. नमस्कार सर. अरे सर काय म्हणतोस मला? यू आर मोस्ट ऑनरेबल गेस्ट इन दिस हाऊस. बाबासाहेब, आपल्या फॅक्टरीला लागणाऱ्या मशिनरीचे हे डायग्राम. अरे बस बस बस. थँक्यू सर. दिनेश, तुझं लग्न झालं का रे? नाही. ओ दॅट्स फाईन. बाय द वे दिनेश, मी तुला 4 महिन्यासाठी ट्रेनिंगला पाठवणार आहे हाँगकाँग सिंगापूरला. अरे सडाफटिंग आहेस तोवर जाऊन ये. काय? रिअली सर? ऑफकोर्स. आणि ट्रेनिंग संपवून परत आल्यानंतर हिल बी अवर मॅनेजर. काँग्रॅट. थँक्यू. राहायला कंपनीचा बंगला, फिरायला कार. बाबासाहेब, मी आपले आभार कसे मानू तेच मला कळत नाही. अरे एवढ्यानी काय होत आहे? तुझ्यासाठी माझ्या डोक्यात अनेक योजना तयार आहेत. तुझ्यासारखा माणूस जर आम्हाला कायमचा मिळाला ना. बाबासाहेब, मी आपल्याला कधीही सोडून जाणार नाही. तू आम्हाला सोडून जाणार नाहीस याचा बंदोबस्त आम्ही केलेला आहे. तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.